झाशीची राणी लक्ष्मीबाई. शौर्याची अमर गाथा. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या भारतीय स्त्री शक्तीचे ज्वलंत प्रतीक असलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या अदम्य पराक्रमाची गाथा ऐकायला तुम्ही सज्ज आहात का? प्रस्तावना. भारतीय इतिहासात अनेक तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या पराक्रमाने देशाचे नाव उज्ज्वल केले. यापैकीच एक म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई, ज्यांचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. इंग्रजांविरुद्धच्या 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी अद्वितीय शौर्य दाखवून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रेरणा दिली. त्यांची गाथा म्हणजे त्याग, धैर्य आणि देशभक्तीचा एक प्रेरणादायी अध्याय आहे. बालपण आणि शिक्षण. मणिकर्णिकेचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाला. तिला मनू या नावानेही ओळखले जाई. तिचे वडील मोरोपंत तांबे हे पेशव्यांच्या दरबारात होते. लहानपणापासूनच मनूने शस्त्रविद्येचे, घोडेस्वारीचे आणि युद्धकलेचे शिक्षण घेतले. तिचे बालपण इतर मुलींसारखे नसून ती तलवारीच्या धारेवर आणि घोड्याच्या टापांवर वाढली. तिच्या या अदम्य साहसी वृत्तीने तिला भविष्यातील मोठ्या संघर्षासाठी तयार केले. झाशीची राणी. वयाच्या 14व्या वर्षी मनूचे लग्न झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाले आणि ती झाशीची राणी लक्ष्मीबाई बनली. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते, पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच काहीतरी ठरवले होते. महाराजांच्या निधनानंतर इंग्रजांनी दत्तक वारसा नामंजूर हे धोरण वापरून झाशीचे राज्य हडपण्याचा प्रयत्न केला, पण राणी लक्ष्मीबाईंनी हे मान्य केले नाही. मी माझी झाशी देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 1857चा स्वातंत्र्य संग्राम. 1857 म्हणजे जेव्हा संपूर्ण भारतात इंग्रजांविरुद्ध बंडाची लोण पसरली, तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनीही त्यात उडी घेतली. त्यांनी आपल्या सैन्यासह इंग्रजांना जोरदार प्रत्युत्तर दिले. स्त्री असूनही रणांगणात पुरुष वेशात पाठीवर आपल्या मुलाला बांधून त्या अत्यंत धैर्याने लढल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली झाशीच्या सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवला. शौर्य आणि बलिदान. राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य केवळ युद्धातच नाही, तर त्यांच्या निर्धारातही होते. कालपी आणि ग्वाल्हेरच्या लढाईतही त्यांनी आपल्या पराक्रमाची छाप पाडली. ब्रिटिशांना अनेकदा त्यांच्या शौर्यासमोर माघार घ्यावी लागली. 17 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळच्या कोठा की सराई येथे लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या मातृभूमीसाठी संघर्ष केला. निष्कर्ष. झाशीची राणी लक्ष्मीबाई हे केवळ एक नाव नाही, तर ते शौर्य, त्याग आणि स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाचे प्रतीक आहे. त्यांच्या जीवनाने पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे आणि आजही देत आहे. त्यांची गाथा आपल्याला आठवण करून देते की अन्याय सहन करण्यापेक्षा त्याच्या विरोधात लढणे हेच खरे शौर्य आहे. खूब लढी मर्दानी वह तो झाशीवाली राणी थी, हे वाक्य त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करण्यास पुरेसे आहे.